विद्यार्थ्यांनो नमस्कार. लक्षात घ्या, सरळ सेवा परीक्षेतील महत्त्वाचा जो टॉपिक असतो तो असतो भारतीय राज्यघटना आणि त्यामधील जे कलमे आहेत त्यावर प्रश्न आवर्जून विचारले जातात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेत तुमचा यातून एकही मार्क जाणार नाही याची आपण तयारी करून घेणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. जे महत्त्वपूर्ण कलमे आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूयात. लक्षात घ्या, घटनेचा स्वीकार कधी झाला तर घटनेचा जो स्वीकार आहे तो झाला आहे 26 नोव्हेंबर 1949ला. यामध्ये एकूण 22 भाग आहेत, 395 कलमे आहेत आणि 8 अनुसूची आहेत. आता 25 भाग, 465 कलमे आणि 1200 अनुसूची आहेत. ह्या ज्या आहेत त्या सुरुवातीच्या होत्या, ह्या ज्या आहेत त्या करंट आहेत. अंमलात कधी आली तर 26 जानेवारी 1950 पासून आपली जी राज्यघटना आहे ती अंमलात आली आहे. कलम 1 ते 4 तर ही कशाशी संबंधित आहे ते आहे संघ राज्य व त्याचे क्षेत्र भाग 1. त्यानंतर कलम 5 ते 11 ही संबंधित आहे नागरिकत्व भाग 2. यानंतर पुढे कलम 12 ते 35 मूलभूत अधिकार भाग 3. त्यानंतर समानतेचा अधिकार कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार दिला आहे. त्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22. यानंतर पुढे शोषणाविरुद्ध हक्क कलम 23 ते 24. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार कलम 29 ते 30. यानंतर पुढे घटनात्मक उपायांचा अधिकार कलम 32. कलम 1 संघराज्याचे नाव आणि त्याचे क्षेत्र. कलम 2 नवीन राज्यात संघराज्यात समाविष्ट करून घेणे. यानंतर पुढे कलम 3 नवीन राज्यांची निर्मिती व विद्यमान राज्यांच्या क्षेत्रात सीमांत किंवा नावात बदल. कलम 14 कायद्यासमोर समानता. यानंतर पुढे कलम 15 कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणे. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्म ठिकाणी या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. यानंतर कलम 16 सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबींमध्ये सर्वांना समान संधी. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 18 शासनाच्या परवानगीशिवाय कोणतीही पदवी स्वीकारता येणार नाही. यानंतर पुढे कलम 19 स्वातंत्र्याबाबत काही हक्कांचे संरक्षण. कलम 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. कलम 21A प्राथमिक शिक्षणाचा हक्क. यानंतर पुढे हा तर व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. कलम 23 वेठबिगारी, गुलामगिरी, शरीर विक्रीवर बंदी. पुढे कलम 24 14 वर्षांखालील मुलांना कारखाना व धोक्याच्या ठिकाणी कामास बंदी. कलम 32 घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार. कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन. यानंतर पुढे कलम 44 समान नागरी संहिता. कलम 51A मूलभूत कर्तव्ये. कलम 52 भारताचे राष्ट्रपती. त्यानंतर कलम 54 राष्ट्रपतींची निवडणूक. यानंतर पुढे कलम 56 राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ. कलम 57 राष्ट्रपती पुनर्निवडणुकीसाठी पात्रता. कलम 58 राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी पात्रता. यानंतर पुढील बघत आहेत त्यापूर्वी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा, ज्याने आम्हाला मोटिवेशन भेटतं, प्रेरणा भेटते की आपलं कंटेंट तुम्हाला आवडतं आहे तर असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर व्हिडिओला नक्की लाईक करा. यानंतर कलम 60 राष्ट्रपतींची शपथ. कलम 61 राष्ट्रपतींवर महाभियोग. कलम 63 भारताचे उपराष्ट्रपती. कलम 66 उपराष्ट्रपतींची निवडणूक. यानंतर कलम 67 उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ. कलम 69 उपराष्ट्रपतींची शपथ किंवा वचनबद्धता. कलम 72 राष्ट्रपतींना दयेचा अधिकार. पुढे कलम 79 संसदेची निर्मिती व रचना. कलम 80 राज्यसभेची रचना. कलम 81 लोकसभेची रचना. यानंतर पुढे कलम 93 लोकसभेचे सभापती व उपसभापती. कलम 99 संसद सदस्यांनी घ्यावयाची शपथ व वचनबद्धता. कलम 100 सभागृहातील मतदान. कलम 108 संयुक्त बैठक. यानंतर पुढे कलम 109 धन विधेयकाबाबत विशेष तरतुदी. कलम 110 धन विधेयकाची व्याख्या. कलम 112 बजेट वार्षिक वित्तीय वितरण. कलम 123 अध्यादेश काढण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. यानंतर
कलम 124 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, कलम 148 भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक. यानंतर पुढे कलम 213 विधानमंडळाच्या विराम काळात अध्यादेश काढण्याचा राज्यपालांचा अधिकार, कलम 214 राज्यांसाठी उच्च न्यायालय, कलम 280 वित्त आयोग. यानंतर कलम 312 अखिल भारतीय सेवा, कलम 315 संघराज्य व राज्यांकरिता लोकसेवा आयोग, कलम 324 निवडणूक आयोग. यानंतर पुढे कलम 330 लोकसभेत अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव जागा, कलम 343 संघ राज्यांची राज्यभाषा, कलम 350 अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती. यानंतर पुढील प्रश्न कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 राज्य आणीबाणी, कलम 360 आर्थिक आणीबाणी, कलम 368 घटना दुरुस्ती तरतूद. यानंतर पुढे कलम 370 जम्मू आणि काश्मीर राज्यासंबंधी विशेष तरतुदी, कलम 376 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशविषयी तरतूद, कलम 377 भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षेविषयी तरतूद, कलम 378 लोकसेवा आयोगासंबंधित तरतूद. तर अशा पद्धतीने आपण ज्या महत्त्वपूर्ण कलमे आहेत ते आपण बघितले आहेत. सर्व बघण्याची गरज नाही, परीक्षेत जे वारंवार विचारले जातात ते आपण या ठिकाणी बघितले आहेत. जर तुम्हाला एक्झाम स्पेशल मटेरियल हवं असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहेत. यामध्ये 1000 प्रश्न 60+ ऑनलाईन टेस्ट फक्त तुम्हाला 99 रुपयामध्ये भेटणार आहेत. याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल आणि हा कोर्स परचेस करावा लागेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत. यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल, हे जे खाली टॉपिक दिले या सर्वांचे PDF फाईल तुम्हाला ॲपमध्ये भेटतील. यामध्ये पुस्तक लेखक आहेत, लेखक टोपण नावे, समानार्थी विरुद्धार्थी शब्द म्हणे त्यांचे अर्थ, सण उत्सव नृत्यप्रकार, ऑपरेशन निर्देशांक पुरस्कार, राष्ट्रीय उद्यान योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, क्रीडा प्रश्न, रामसर सरांची यादी, वारसा सरांची यादी, GI टॅक्स, महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प, महत्त्वाच्या शिखर परिषदा, अर्थसंकल्प आणि जनगणना हे टॉपिक. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, विज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, 100 प्रश्नांच्या 5 टेस्ट, ॲप्टिट्यूड, करंट अफेअर आणि कॉम्प्युटर याच्या प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला 5 ऑनलाईन टेस्ट आपण प्रोव्हाइड करत आहोत. प्राईस फक्त 99 रुपये आहे. तर नक्की परचेस करा. क्वालिटी कंटेंट देण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करत आहोत. जर आपल्याला चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर ते देखील आपण घेऊ शकता. यामध्ये जानेवारी ते डिसेंबर 24पर्यंतच्या मंथवाईज PDF, जानेवारी ते डिसेंबर 2025पर्यंतच्या मंथवाईज PDF, 2024मधील 30 ऑनलाईन टेस्ट, 2025 वर्षामधील आत्तापर्यंतच्या 50 ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटत आहेत. बाकी ह्या सर्व PDF भेटत आहेत. सोबत तुम्हाला या खालील टॉपिकवर 5 ऑनलाईन टेस्ट भेटत आहेत. याची जी प्राईस आहे ती आहे 199, परंतु ऑफरमध्ये तुम्हाला 99 रुपयामध्ये भेटत आहेत. यापैकी कोणताही कोर्स परचेस करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर नक्की परचेस करा. तसेच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.